मी आमचे नेते प्रवीण दरेकरजी, बोरवलीचे आमचे आमदार संजय उपाध्यायजी, अतुल काळसेकरजी, शिवराम दळवी, गोपाळ दळवी, आम्ही सगळेच जण या ठिकाणी आई भराडी देवीच्या चरणी दरवर्षीप्रमाणे नतमस्तक होऊन आईचा आशीर्वाद घ्यायला आलो आहोत. आमच्या महाराष्ट्रातील आणि विशेषतः सिंधुदुर्गातील ही यात्रा आणि आईचं दर्शन हे दर वर्षातून एकदा घेतल्याशिवाय नवीन कामाला सुरुवातच करायची नाही, अशा पद्धतीचा नियम पाळणारी बरीच मंडळी आम्ही आहोत. आज या ठिकाणी आई भराडी देवीच्या दर्शनाला आल्यानंतर खरं तर आईच्या नतमस्तक होताना चरणी हा भाव आम्ही व्यक्त केला. काही तुझ्या आशीर्वादाने गेल्या वर्षी इथे आलो त्यावेळेला जी मनातली भावना होती की पुन्हा एकदा शिवशाहीचं सरकार येऊ दे आणि त्याबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, बरोबरीने एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे महायुतीचं सरकार आलं आणि त्यामुळे मनातली भावना आईने ओळखली. आईच्या आशीर्वादाने हे हिंदुत्ववादी सरकार या महाराष्ट्रात आलं, त्यामुळे एक ऋण व्यक्त करण्याची भावना ही मनामध्ये आहे. आणि स्वाभाविकता महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची सेवा करण्यासाठी देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मला सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी मिळाली. सेवक म्हणून देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, अजितदादा असतील, मी असेन, या महाराष्ट्रातल्या नागरिकांची सतत सेवा करत राहू एवढं बळ आणि आशीर्वाद आम्हाला दे, एवढंच भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो. एकीकडे उदय सामंत साहेब राज ठाकरे साहेबांना भेटले, तर इकडे तुम्ही व्यासपीठावरती माजी खासदार विनायक आपण तुम्ही एकत्र होता, सर वेगळं देवीच्या चरणी वेगळं समीकरण. मला वाटतं यात राजकारण बघण्यासारखं काय नाही. राऊत साहेब अगोदर होते, मी आलो, मी आल्यावर त्यांच्या भाषणाची भाषा बदलली, तो भाग वेगळा, पण यात काही राजकारण बघण्याची आवश्यकता नाही. हे खरं आहे की गेली 25 वर्ष एक कुटुंब, एक पक्ष, एक परिवार ज्याने मुंबई महानगरपालिका त्यांच्या जवळच्या असलेल्या बगलबच्च्यांच्या कंत्राटदारांच्या जीवावर मातोश्री 1 to मातोश्री 2 हा प्रवास केला. पण सामान्य मुंबईकर आजही उत्तम रस्ते, चोख पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि गटाराची व्यवस्था याच्या सगळ्यात अजूनही अपेक्षा धरून आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांची सेवा करणं हे त्या कुटुंबाने ज्यांनी 25 वर्ष काम केलं, त्या ठाकरे कुटुंबाने टाळलं. ते काम मुंबईकरांची सेवा करण्याची जबाबदारी आई आम्हाला दे. तुझ्या आशीर्वादाने मुंबईकरांना A1 अशा पद्धतीची मुंबई आणि व्यवस्था उभा करण्याचं पुण्य हे तुझ्या आशीर्वादाने आम्ही करू, ही भावना आमची नक्की. बरोबर आहे. आणि म्हणूनच तो फेविकॉलचा जोड बघून काही लोकांच्या तोंडात जोडे मारल्याची अवस्था झाली आहे आणि ते जोडे खाऊन भाषण करतायत. कोण सकाळी 9 वाजता, कोण संध्याकाळी भाषणात कुठेतरी. आम्ही महायुती म्हणून मजबूत आहोत, एकत्र आहोत, घट्ट आहोत, सरकारमध्ये आहोत आणि महानगरपालिकामध्ये सुद्धा. सर कर्नाटकमध्ये आपल्या एसटी महामंडळाच्या बसेसला काळा फासला गेला आणि तिथल्या ड्रायव्हरला पण त्याचे कन्नड वेदिकांच्या कार्यकर्त्यांनी काळा फासलेले. काय कशासाठी? नाही, कशासाठी ते कळलं नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही नागरिकाचे जीव आणि माल याला कुठूनही इजा होता कामा नये आणि ती इजा होत असेल तर महाराष्ट्र सरकार कडक पावलं उचलेल. चिपळूणमध्ये जे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे ते आता अर्धवट या संदर्भामध्ये उद्याच मुंबईला गेल्यावर मी आढावा बैठक घेईन
आणि या सगळ्याला तातडीने आवश्यक असेल तर ती किती निधी आणि पर्यायी व्यवस्था सर्व उभं करू. पण छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत आहे आणि म्हणून त्यात कुठेही कचुराई शासन प्रशासन तंत्रज्ञानाने केली असेल तर त्याच्यावर कारवाई करू.